जय शिवराय, जय भीम, जय लवजी. काल ॲडव्होकेट रुपालताई ठोंबरे पाटलांनी काल जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत वक्तव्य केलं की जो सर्व पक्षांचा तो संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल तो आक्रोश मोर्चा काढला होता. त्याबद्दल त्यांनी सांगितलं की लोकांना विकत घेऊन कसंही करून तुम्ही तिथे या. त्यांनी ते काही त्यांचे पोस्ट दाखवल्या, आम्ही तिथं गुन्हा दाखल करणार, अशा काय त्यांनी वेगवेगळ्या भाषा केला. मी रुपालीताईंना विनंती करतो की आपण समाजकार्यात होता, आपण नगरसेवक नव्हता तेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतो, कारण मी मुंबई शाळेचा विद्यार्थी आहे. मी तेव्हापासून मी तुम्हाला चांगलं ओळखतो. त्यामुळं तुम्ही जे काल जे केलं, तर माझी अशी आपणास नम्र विनंती होती की अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी एक विजय वाकुडे यांच्याकडे जायला पाहिजे होते का, तर ते दलित आहे म्हणून त्यांच्याकडे ते गेले नाही, संतोष देशमुखांच्याकडे गेले. पण तुम्ही त्यांच्या बाबतीत काय बोललं नाही. त्याच्यानंतर कालपासून आजपर्यंत ज्या माझ्या लहान भगिनी आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत, आज जे आपण पुण्याला जे एक शिक्षणाचं स्तोत्र मानतो, आज तिथेही महिलांनी एका मुलावर एक लैंगिक अत्याचार केला, तेही आपण पत्ता पाहतोय. तुम्ही त्याबद्दल काय बोलत नाही. पण तुम्ही जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत बोलता, आणि तुम्ही जे प्राथमिक जे समाजाच्या विचार आहेत तुम्ही त्या बाबतीत बोलत नाही. तुम्ही तिथं का बोलत नाही हो? दलितांवर अत्याचार होतो तिथं बोलत नाही, महिलांवर अत्याचार होतो तुम्ही तिथं बोलत नाही. काल एका महिलेवर 3 मुली झाल्या मग तिच्या नवऱ्याने तिला जाळलं, तुम्ही त्याच्या बाबतीत काय बोलत नाही. तुम्ही समाजाच्या बाबतीत बोला ना. तुम्ही ह्यांनी विकत लोक आणली, त्यांनी विकत लोक, तुम्ही हे काय बोलता. पण जे समाजाचे प्रश्न आहेत ते बोला. रुपालीताई, तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे. तुम्ही एक धडाडीच्या नेते आहात, तुम्ही समाजासाठी भांडणारे एक चांगले वक्ते आहात. तुम्ही राजकारण आता करताय. अहो आता काय तुम्हाला पाहिजे? सत्र घेतलं ना तुम्ही, सरकार घेतलं, केंद्रात घेतलं, तुम्ही राज्यात घेतलं, कसं घेतलं अख्ख्या जनतेला कळालेलं आहे. आणि आता कसली भाषा करताय तुम्ही? हा तुम्ही ह्याच्यात पण राजकारण आणताय. अहो तुम्ही दलितांच्या बाबतीत तुम्ही तुमच्या विचार आहेत ते आता कळलेत ना आम्हाला, सगळ्यांना समजले. तुम्ही ह्यात पण राजकारण करता. जा बरं आता तुम्ही बसा बरं, तुम्ही जा, तुम्ही तिथे वाघोड्याच्या घरी जाऊन दाखवा बरं. त्यांच्याबद्दल काय अजित दादांचे काय त्यांचे विचार आहेत सांगा जरा समाजाला. जा बरं तुम्ही आता. जा आता त्या ज्या महिलेने आता त्या मुलावर त्या विद्यार्थ्यावरती जे लैंगिक अत्याचार केलेत, जा बरं तिथं उपोषणाला बस. आहे का तुमच्या धमक? काय भाषा करता तुम्ही? रुपालीताई, योग्य नाही आहे. समाजाचा विचार सगळ्यांनी एक लेवलमध्ये करायचा. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केले ते ह्यासाठी केले, लक्षात ठेवा. आणि मी मुकेश मधुकरराव धेवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी, ह्या बाबतीत आपला घोर निषेध करतो. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.